सागर खोत स्वयंघोषित युवा नेते समजतात. त्याच्या काही बड्या नेत्यांना खुश करायचं हाच उद्दिष्ट आहे. आणि त्यात वैयक्तिक आम्हाला गावातल्या गावात एखाद्या मयत भेट आमच्या भाऊकीत वाजतो किंवा गावात वाजतो आम्हाला जायला वेळ मिळतो. पण साहेबांच्या मयत भेटीत निरोप जातो. साहेब त्या वेळातनं कसं कुठनं येतात तेवढा वेळ काढून त्या टायमात ती मयत भेट करून जाते. ते साठेबाज आहेत. त्यांनी विनाकारण पेट्रोल डिझेल थांबवून ठेवलं. निवडणूक आली की हे प्रगट होतात. ते आमच्या मतदारसंघाला माहिती आहे. पण साहेबांच्यावर बोलणे साहेबांशी बोलणे हे बंद करावं. नाहीतर ही वाळवदराची जनता त्यांना आतापर्यंत सहन केलंय तर सहन करणार नाहीत. हा त्यांना माझा सक्त इशारा. नमस्कार. सध्या आपण वाळवा तालुक्यातील बागणी या गावामध्ये आहोत. याचं कारण 2 ते 3 दिवसापासून सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल होते. ते म्हणजे रयत क्रांती संघटनेचे नेते सागर खोत यांनी केलेलं स्टेटमेंट. या स्टेटमेंटवरती बोलण्यासाठी बागणी गावचे माजी लोकनियुक्त सरपंच संतोष गणवट दादा आपल्यासोबत आहेत व बरेच तालुक्यातले सहकारी आहेत. तर नेमकं त्यांचं यावरती काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ते आता आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. 2 ते 3 दिवसापासून बरीच पोस्ट व्हायरल होते. त्यावरती आता आपण सांगली तक बरोबर बोलण्यासाठी आपण आता आलेला आहात. काय नेमकं यावर आपलं मत आहे? कालच आम्ही एक पोस्ट एक स्वयंघोषित युवा नेत्याची बघितली. त्यात त्यांनी जे टीका केलेली आहे की मान्य लोकनेते राजाराम बापू पाटील, मान्य जयंतरावजी पाटील साहेब यांच्यावर जे अवास्तव बोलले, त्यासाठीच आज आम्ही इथं बोलतोय की त्यांचं जे महाराष्ट्रात राजाराम बापूंचं लोकनेते राजाराम बापूंचं कार्य, मान्य जयंत पाटील साहेबांचं कार्य एवढं मोठं असताना त्यांच्यावर बोलणं म्हणजे काहीतरी कुणीतरी कोणाला तर बोललं असं मला वाटतंय. एवढंच या निमित्तानं मी सांगतो. आणि त्यांनी जे बोलले हे चुकीचं बोललेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी पंचायत समितीचे सदस्य प्रशांत पाटील आहेत. प्रशांत दादा, आता हे 2 दिवसापासून जी पोस्ट व्हायरल होते त्यामध्ये बरेचसेच आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. काय वाटतंय, आपण कसं बघताय? जे सागर खोतनं जिल्हा परिषद सदस्य बागणी गणातले जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या मिसेस सागर खोत स्वयंघोषित युवा नेते समजतात. त्यांचा दृष्टिकोन हा प्रसिद्धी ह्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी बोलणं केलेलं आहे असंच. फक्त ह्याच्या मागे उद्दिष्ट एकच आहे की वरच्या भाजप नेत्यांना साहेबांच्यावर, राजन बापूंच्यावर, ह्या महान नेत्यांच्यावर बोलून भाजपच्या काही बड्या नेत्यांना खुश करायचं हाच उद्दिष्ट आहे. आणि त्यातनं आपलं राजकीय अस्तित्व टिकवणे किंवा वाढवणे हा केवळ त्यांचा प्रयत्न आहे. मुळात त्यांनी म्हटले की साहेब जयंत पाटील साहेब हे राजाराम बापूंच्यामुळे राजकारण आले. साहेब हे परदेशात होते जेव्हा राजाराम बापू वारले, तेव्हा साहेब परदेशात होते. साहेबांना इथल्या माणसाने जाऊन साहेबांना तुम्ही यायला लागते बोलवून तिथनं आणलेलं आहे. मग साहेबांनी ह्यात एंट्री केलेलं आहे. साहेबांची काही राजकारणात अशी स्वतःहून त्यांनी इथं थांबले त्यांनी राजकारण मागं लगेच केले असा विषय नाही. बरं, गेले जवळजवळ आम्ही बघतो 20 वर्ष झालं साहेब सतत 24 तास एवढा साहेबांचं स्टेप बाय स्टेप बाबा जे राजकीय प्रवास झाला आहे, आमदार, मंत्री, अशी जी मंत्रीपदं आत्तापर्यंत भरपूर साहेबांनी भोगलेले आहेत. पण साहेब महाराष्ट्रभर एवढं फिरतात, पण कायम जनतेकडे कायम त्यांचं वाळवा लोकांकडे महाराष्ट्रात लक्ष असताना वाळवा जनतेकडे सतत लक्ष आहे. आता आम्ही बघितलंय की मयत भेट असू दे, वैयक्तिक आम्हाला गावातल्या गावात एखाद्या मयत भेट आमच्या भाऊकीत वाजलं तर किंवा गावात वाजलं तर आम्हाला जायला वेळ मिळत नाही. पण साहेबांच्या मयत भेटीत तिथे निरोप जातो. साहेब त्या वेळातनं कसं कुठनं येतात तेवढा वेळ काढून त्या टायमात ती मयत भेट करून जातात. त्यांच्या बोलण्यातनं असं त्यांनी सांगितलेलं आहे की जयंत पाटील साहेब असतील किंवा प्रतिदादा असतील यांनी कधी बागणीत आलेत का? हो का. आता हा मुद्दा मुळातच मागायचं, साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि त्यांच्याकडं ते आमदार आहेत. वाळवा तालुक्यात संबंध फिरत असतात. ते साहेबांचं प्रत्येक गावात हे फिरणं आहेच. ते कसं येते काहीतरी बाबा एक कार्यक्रमानिमित्त येणं कसं होते, काहीतरी अडचण आहे आणि काम आहे त्या निमित्तानंच माणूस फिरत असतोय. त्या पद्धतीने ते तालुक्यात अखंड फिरत आहेत, अखंड महाराष्ट्रात फिरत आहेत. ह्यांना दुसरं काही काम आहे का? आता हे सुद्धा आता किती आता निवडणूक झालेली आहे, निवडून आलेले आहेत, तरी हे किती फिरत आहेत आता सध्या? त्या मानानं फिरणं आहे का? त्या मानानं वैयक्तिक ह्यांना किती हाय जी 8 गाव आहेत आता ह्यांच्याकडे सध्या, ह्या 8 गावात किती तिने वेळ द्यागल्यात? हे 8 गावं नुसते संपर्क येणं किंवा बागणीत येणं म्हणजे लय काम झालं नाही त्यांचं. तुमची आणि साहेबांच्या कामाची तुलना होऊ शकत नाही. साहेबांना महाराष्ट्र आहे, तालुका आहे, पण त्यातनं बागणी म्हणा किंवा जे आमच्या कारणवडे असू दे, जी गावात आहे ही 7-8 आमच्या बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातली, तिथं साहेबांची सिस्टीम आहे. त्या पद्धतीने काम जिथं गरज लागत्या
साहेबांची माणसं आहेत तिथं ते अडचण आहे तिथं माणसं ती पोचत असतात, सिस्टीमनं काम चालू आहे. गरज आहे तिथं साहेब येतात ना, असा काय विषय नाही. आणि राहिला विषय ह्यांचा, हिने आता साहेबांशिवाय बोलतात. हिने वैयक्तिक शेतकऱ्यांचे, यांचे वडील शेतकऱ्यांचे नेते म्हणून राजारामबापू दूध संघात काम करणारा व्यक्ती आज आमदार झाला. साहेबांना मागच त्याला त्रास द्यायचा असता मागच दिला असता. आमदारपर्यंत ते पोचतात. त्रास दिला का? केव्हा कधी आमदार झाले साहेबांनी केव्हा वाईट दिले का त्यांच्या विरुद्ध, किंवा साहेबांच्या पक्षातल्या कोणी त्यांच्या विरुद्ध त्रास असं वाईट दिल्यात का, अशा वाईट अशा? पण ह्याने साहेबांच्यावर बाईट देणं सारखं वरचेवर. शेतकरी म्हणून आले, शेतकऱ्यासाठी काय केले आतापर्यंत? स्वतः शेतकरी म्हणून निवडून आमदार झाले तर खडकनाथसारखा घोटाळा आज कितीतरी माणसांनी आणि जे जवळ फिरणार आहेत त्यांना सुद्धा सोडलेलं नाही. आज किती जवळ 500 कोटीचा खडकनाथचा घोटाळा आहे त्यांचा, त्याच्यावर कधी बोलतात का? त्याचं उत्तर कधी आहे का? तुम्हाला शेतकऱ्यांचं वाटते? आता आपला ह्याचा शक्तिपीठ महामार्ग आता सध्या जातोय तालुक्यातनं आमच्या, त्या विषयावर कधी शेतकरी एवढी आज एकजूट व्हायला त्याला विरोध करण्यासाठी, त्या मुद्द्यावर कधी आल्यात का ते बोलायला? कुठंच दिसत नाहीत. मग शेतकऱ्यांचा नेता म्हणून तुम्ही पुढे होताय, त्यासाठी काहीच प्रयत्न नाही. तुमचं सरळ सरळ दिसते नाही तुम्ही काय काय करताय. फक्त भाजपची चाटुगिरी चालू आहे, त्यातनंच ही आमदारकी पद मिळवणे. पण असू दे, तुम्ही आमदार मिळेल त्याचा उपयोग चांगला करणार, जनतेला करा ना. आपल्यासोबत काही इथले अजून नागरिक आहेत. काय वाटतं आता स्टेटमेंट बघून काय आपली प्रतिक्रिया आहे, काय आपल्या भावना आहेत? त्यांनी सामान्य लोकांच्यावरच प्रश्न उभा केला की पेट्रोलमध्ये वाढ झाली म्हणून सामान्य लोक आता मोदींना शिव्या देतात. म्हणजे अजून किती तुम्ही भाजपच्या म्हणजे मागं लागून ह्या सामान्य लोकांचा किती अपमान करणार आहे? त्यांचं असं मत आहे की युद्धामुळे पेट्रोल डिझेलचे दरवाढ झाली. पण आज बघता जे साठेबाज आहेत त्यांनी विनाकारण पेट्रोल डिझेल थांबवून ठेवत आहेत आणि दर भयानक वाढवून विकत आहेत. तुमच्या शासनाचा दर जरी 100 रुपये असला तरी मी स्वतः असा माणूस आहे की 122 रुपये लिटरनं गुजरातमध्ये डिझेल घेतले. हे काय साठेबाजांनीच केलेलं आहे ना. ह्याच्यावर काय त्या युद्धाचा परिणाम झाला का? त्याला मोदी जबाबदार नाहीत का? शासन जबाबदार नाही का? याच्यावर काहीतरी विचार करावा सागर भाऊनी. कुठल्याही प्रकारचं वाढ दिलेली नाही, काही नाही. फक्त डिझेल पेट्रोलचे दर वाढवायचे, महागाई वाढवायची आणि लोकांना भ्रमित करायचं आणि असंच चालू ठेवायचं. फक्त निवडणूक आली की हे प्रगट होतात. हे आमच्या मतदारसंघाला माहिती आहे, सगळ्या मतदारसंघाला माहिती आहे. त्या आधीमध्ये काय दिसत नाहीत, आम्हाला तर दिसत नाहीत. मग आता ही कुठं काम करतात, त्यांचा संपर्क कुठं आहे ते त्यांनाच माहिती. आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य शेळके साहेब आहेत. दादा, आत्ताचा जो सगळा विषय आहे तो पूर्ण मतदारसंघात फिरत आहे, किंवा जे व्हिडिओ आहे तो सगळे फिरत आहे. काय वाटतंय आपल्याला? आपण हे सगळं बघितलं असेल. आता काय झालं माहिती आहे का, आत्ता ज्या काही नेत्यांनी या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेब असू द्यात, राजाराम बापू असू द्यात, त्यांच्यावर जे ट्रीटमेंट दिलं आहे ही खरोखर निंदनीय आहे. आणि ह्याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध करतो. गेले 30-35 वर्ष या ठिकाणी जयंत पाटील साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात वाळवे तालुक्यात काम करत असताना बरेच मंत्रिपदं बसवली, 30-35 वर्ष आमदार झालेत. इंच बापूंनी या ठिकाणी जमीन पाण्याखाली आणली. आणि आज हे नेते बापूंच्यावर बोलायला लागलेत, साहेबांच्यावर बोलायला लागलेत. ही कुठं तर सूर्यावर थुंकण्यासारखी गोष्ट आहे. आज साहेबांनी जो विकास केला वाळवे तालुक्याचा तो प्रत्येक माणसाला माहीत आहे. आपण जर साहेबांवर बोलायला गेला तर जन्माला येत असताना कोण कोणाच्या घरात येणार हे काय कोणाला माहीत नसते. त्यामुळं साहेबांनी बापूंच्या घरात जन्म घेतला, 4-5 कारखाने उभे. तुम्ही सुद्धा 4-5 कारखाने उभे करा. कारखाना उभा करायला एवढं सोपं नाही. शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी विश्वास लागतो, सभासद पाठीमागा लागतात. आपण एखादा कारखाना उभा करा, 4-5 कारखाने आहे म्हणतात, बापूंचा कारखाना हाणला म्हणतात, संभाजी यांचा पवार साहेबांचा. तर तो कारखाना मुळातच बंद पडलेला होता. तिथल्या सभासदांनी साहेबांना विनंती करून तो कारखाना चालू केला. शेतकऱ्यांना ऊस जायला लागलं, सगळ्यांना पैसे मिळायला लागलं, ऊसाचं पैसे यायला लागलं, चांगल्या पद्धतीने तो कारखाना चालू झाला आहे. मग उगाच उठायचं बोलायचं, 4-5 कारखाने हाणले. 4-5 कारखाने उभं करायला त्याला सुद्धा एक व्हिजन लागतंय आणि विश्वास लागतोय लोकांचा. साहेबांनी गेले 35 वर्ष झालं
बरीच पद भोगवली, अर्थमंत्रीपद भोगवलंय, महाराष्ट्राचं भोगलं, गृहमंत्रीपद भोगलं, ग्रामीण विकास मंत्रीपद भोगलं. अशा माणसावर जर तुम्ही उठून सुटून जर टीका करायला लागला तर वाळवे तालुक्यातल्या जनतेला काही सण होणार नाही. वाळवे तालुक्यात जनता सुज्ञ आहे. कुणाला कुठं ठेवायचं, कुणाविषयी किती ऐकायचं, कुणाविषयी किती बोलायचं हे सगळं जनतेला माहीत आहे. आपण सुद्धा आता आज रोजी आपण या सत्तेत असणाऱ्या पक्षाबरोबर आपण आहे. 2-3 मागं पुढं गाड्या घेऊन फिरताय. तुम्ही विस्थापितांचा विषय घेताय. तुम्ही सुद्धा त्या प्रस्थापितांच्या बाजूलाच आलाय आता. तुम्ही काय विस्थापित आणि शेतकऱ्यांचं काही वरे झालेलं नाही. आज रोजी बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण निवडून गेला. आजपर्यंत आपण किती कोटीची कामे केली जरा जनतेला सांगावं. बागणी गावामध्ये कुठलाही विकास करायचा झाला तर जयंत पाटलाशिवाय होत नाही. आणि चुकून जर आपण काय जरा कुठं केलं असलं तर ते आम्हाला सांगावं. आमचं एवढंच मत आहे की जयंत पाटील साहेब आणि राजाराम बापू यांच्यावर बोलत असताना आपण जरा विचार करून बोलावं. कारण ज्या लोकांनी या ठिकाणी महाराष्ट्रासाठी योगदान दिलंय, तालुक्यासाठी योगदान दिलंय, त्या लोकांवरही बोलत असताना आपण जरा विचार करावा. सुज्ञ जनता वाळवे तालुक्यातली कधी आपणाला अशा विचारांना आणि अशा शब्दांना थारा देणार नाही. आणि आपण आमचं एवढंच मत आहे की आपण जे बोललेलं आहे ते आपण माघार घ्यावं, एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांगतो.